नमस्कार मित्रांनो, सर्वांना माझा जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद राष्ट्र. मी तुमचा लाडका तन्मय पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये. सध्या मोटो ब्लॉगिंग चालू करायचा विचार करतोय. याच्या आधी एक ब्लॉग टाकला होता मी नॉर्मलचा, फक्त ट्राय करण्यासाठी. आता सेकंड ब्लॉग पण ट्राय करतोय. जस्ट माईक घेतलेला आहे नवीन. हळूहळू आपण मोटो ब्लॉगिंगचे पूर्ण किट घेऊया, गोप्रो वगैरे घेऊया. सध्या आपण फोनवरच करतोय शूट, त्यामुळे थोडी भीती वाटते कधी कधी शूट करायला, कारण फोन वगैरे पडायची वगैरे. तर आता सध्या माईक घेतलेला आहे, छोटासा माईक आहे, तो ट्राय करतोय. तर बघूया कसा क्वालिटी आहे. सध्या ना तो प्रॉपर हेल्मेट फुल आपलं बघा, पूर्ण वायझर असतं ना हेल्मेटला आणि फुल सेटअप असतं ना हेल्मेटचा, तर तो माईक पूर्ण बसला असता. पण सध्या आपल्याला फक्त शिल्ड आहे, हेल्मेटचा वरचा आपलं तुटला होता म्हणून शिल्ड आहे. तर जेव्हा नवीन म्हणजे न्यू फुल फेस हेल्मेट घेऊ ना, तेव्हा तो माईक प्रॉपर लागेल. पण जेवढं आता शक्य होईल, जशी क्वालिटीमध्ये शक्य होईल तशी क्वालिटीमध्ये शूट करूया, फक्त एक ट्रायसाठी. तर आता भेटू आपण डायरेक्ट बाईकवर. चलो. त्याआधी अजून एक आहे की सध्या फर्स्ट टाइम ट्राय करतोय. जर क्वालिटी वगैरे चांगली आली नाही तर फर्स्ट ब्लॉग सांभाळून घ्या, पुढच्या ब्लॉगला आपण हळूहळू बनवू. फुल ऑफरोड, त्याला ऑफरोडची मजा घ्यायची ना, घ्यायची त्याला नक्कीच आपल्या गावात या. तेव्हा आपल्या गावात येईल ना, प्रॉपर ऑफरोडची मजा त्याला घ्यायला भेटेल. बघू शकता तुम्ही, इतका बेकार रोड आहे. बुलेटसारखी गाडी पण हालत खराब होते गाडीचे. दुसऱ्या गाडीचा सोडूनच द्या. आधी रस्त्यात बाहेर निघू. ऍक्च्युली भल्या रस्त्यावर हात सोडून गाडी कंट्रोल करायला काय नाही, पण या रस्ता हात सोडला म्हणजे खरंच भीती वाटतात. गाडी कुठं कशी फिरतो. आलं असं प्रॉपर लाईन साईडला काम आहे. त्याच्यात लोक वगैरे काय घातले नाही आहे. छोटी मोठी राईड करू ना आता, थोडा पाऊस पडल्यावर. माझा तर प्लॅन चालला बदलापूरची राईड करायचं आहे, आपला बारबी डॅमची. आणि त्यानंतर बारबीच्या नंतर मग आपले आपल्या डोंबिवली टू मानशेज घाट. म्हणजे डोंबिवली आता नाही, तो जुलै ऑगस्ट मध्ये जो जरा व्ह्यू येतो ना पाऊस प्रॉपर झाल्यावर, त्याला खूप भारी वाटतो तो, म्हणजे पाणी होतं. तेव्हा आपण त्या करायचं ना, आपण प्रॉपर गिअर्स वगैरे झाले किंवा आपले बाईक वगैरे प्रॉपर रेडी करून घेऊ. सध्या बाईक आपली रेडी नाही आहे, प्रॉपर रेडी झाली ना बाईक, मग आपण राईड मारू. माझ्या खूप बुलेटचं काम करायचं पावसाला आलं तर गाडी काम करा. बाहेर गाडीची सर्व्हिसेस संपला. बरोबर करायला गोप्रो असताना त्यामुळे ना त्यामुळे गाडी फास्ट चालवलं पण येत नाही. आपण गोप्रो घेऊया, आपल्या लोक एरिया आहे बाहेर जाण्याचा आपण गोप्रो घेऊया. गोप्रो घ्यायचा होता, सध्या प्लॅन चालला होता मला, पण मी थांबलो की जाऊया थोडा पाऊस. काही गोप्रो का किती मोठं वॉटरप्रूफ काय कामाला नाही, तुम्हाला नंतर तो वॉटरप्रूफ सुद्धा लावायलाच लागतो, तेव्हा पाऊस आल्यावर त्याला ठेवायलाच लागतो. तसं आपण चॅनल वर आपण बघूया.
आपण आलोय एरियामध्ये. आणि मित्र आहे ते बोलत आपण तर आपलं एकच कुठे आपण तर आमचा प्लॅन चालू होता, कधीपासून चालू होता आमचा प्लॅन की त्र्यंबकेश्वर जायचं, त्र्यंबकेश्वर जायचा. म्हणून आम्ही सांगितलेलं की नको थांबूया थोडा, कारण सध्या जितकेही पोरं होते आपल्या बरोबर रस्ता चेक करून, जितकेही पोरं होते ना रायडिंग वाले सर्व सध्या कामामध्ये बिझी आहेत. त्यामुळे आणि जेव्हा मार्च एक लागला म्हटलं ऑफिस सुट्टी नाही, नंतर मग त्याचं थोडंफार काम नसतं लागून राहिलं त्यामध्ये कोणाला प्रॉपर जमणार नाही. तर बघूया काय चाललं आता आपण 90 फीट रोडला. दोन तीन वेळ सहसाठी पण आधीमध्ये सहज चक्कर व्हायची नॉर्मल. आता केली नाहीये, ते काम आहे ते करूया परत आता आम्ही जेव्हा कॉलेज टाइम मध्ये ना दिवसात एकदा राऊंड व्हायचा त्या साईड मध्ये दाखवतो मी आता सर्व आपापल्या कामाला लागले, सर्व बिल झाले. म्हणजे कॉलेजचे जे मित्र होते ना आता बघू महिन्यात प्लॅन करू. आज त्यांना चाळीस मिनिट आपण स्टेशन आता तिथे गाड्या वगैरे लागतात, आईला काहीच नाही लागत असं मोकळा गेला दुकान आहे लागेल. आधी राऊंड बरोबर तेव्हा कॉलेजवर जेव्हा 20-25 जण असायचे इथेच मजा होती लागणार आम्हाला. आणि आता कंटाला वाटत नव्हता यायला. आजकालचे थोडं दोन मिनिट फिरायला गेले मित्र चांगलं पाहिजे, पहिली मित्र आरामी पाहिजे आणि सगळे सगळे मित्र एकच नाही पाहिजे, सगळे आरामी एकतरी त्यात सारखं नंबर मजा नाही. जायला भारी आहे आणि जायला रोड मजा
बघू इथे आपण वरती चक्कर टाकून घेऊ. बघू. त्याच्यावर फक्त फोन माऊंट बरोबर आहे का हेल्मेटला आणि बाईकचा आवाज बरोबर आहे त्याचा होतं. आणि गाडी फक्त आडे चेकिंग असतं थोडी भीती वाटते कारण गोप्रो नाहीये जे आलं ते शोधले झालं आणि फोन माऊंट हा ओपन आहे पुढे तर धक्का लागला तर फोन खाली त्यामुळे जास्त घेतल्या परवाची कसं होईल कसं होईल नंतर हेल्मेट पण माझं सांगू का मी आपल्या रॉयल एनफिल्डचं हेल्मेट फुल फेसचं येत नाही तर हाफ फेसर येतं त्यामुळे ना त्याला मी स्पीड वापरतो ना स्पीड सांगते जेव्हा फोनचं वजन करतो ना त्यामुळे प्रॉपर म्हणजे माहित नाही मला अजून फोनची क्वालिटी वगैरे कशा आहेत आपण टन भरतो पण बघूया आता थोड्या दिवसातच बघूया माझ्या विचार चालू केला की थोडं थांबून आणि गणपतीलाच घेऊ शकतो चांगला पोहतो हिरो ट्रेल्स वगैरे बघू तर आपल्याला पॉसिबल आहे आपण लवकर घेऊ हे वाटलं थांबून करून आपल्या गरज नाहीये पण मोठं ब्लॉगिंग करायची आपल्याला खूप झालं कारण मजा येते फिरायला माहिती हे आता गोष्ट आपल्याला मजा येते चांगला रायडर असतो ना मनापासून चांगला रायडर असला ना पट्टीचा रायडर होता तसा तो कधी पण कोणत्या पण सीझन नको निघतो त्याला असं नाहीये की आधीच गेला पाहिजे किंवा पावसाळ्यात गेला पाहिजे ते ऊनच नाहीये असं ना अरे फरकच नाही सोबत तो रायडर असताना तरी मजा वेगळी पण सोलो राईड करायला पण मजा येते ना कुठेच नाही आता मी पण ना ग्रुप राईड म्हणजे माझ्या आतापर्यंत कमसे कम 10 ते 15 राईड झाले असते छोट्या मजा काय माहिती ना 5,000 आसपास जास्त किलोमीटर आपण ज्या कामामध्ये आलो होतो दुसरं काम आपल्याला येत नाहीये म्हणजे आता इथेच कुठे पण बघायला लागेल खूप दिवसानंतर इथे आलोय काय होतं आपण कॉल करू आम्हाला असं म्हणून आपल्याला मिळवायच्या आधी आपलं मोबाईल दुकान चेक करू आणि पण काय भेटत बरोबर जाऊ काय हा हा कार म्हणजे प्रेम बाईक मध्ये आणि कार मध्ये कार प्रेम आहे प्रेम प्रत्येक पोराला प्रेम आहे समोरून कार मर्सिडीज बीएमडब्ल्यू तर फरक पडत नाही पण आणि बुलेट टिकली ना अजून याचं तोंड उघडणार 100 प्रेम असतो काही भाव नाही हे बघा ठार बघा काय टॅक्सी लोक बघा आता इथून घेतलं सगळं सामान मामाच ते अभ्यास केला आणि भाषेतलं पुस्तक झाला आवडेला मला बघला आता गाडीवर बसतो आणि निघतो आवाज थोडा प्रॉपर केला नाही पण इट्स ओके ना भाई कैसे इंसान ऐसे तो शिकता है इंसान जर कोणचा पोऱ्या बिऱ्या इंटरनॅशनल असेल ना ओपन इंटरनॅशनलला
कधी पुस्तक इथे भेटत नाही. 90 फीटचा आपला 90 फीटला 40 तिथं ओमकार इंटरनॅशनल स्कूल आहे 90 फीटची, तिथे भेटतात. या ना झा शिका मोठे व्हा. रेकॉर्डिंग चालू अशी थंडी हवा पाहिजे मग मजा. नाही तर अशी गरम होत ना, नको नको तर होत. काका पोलीस कामाने हे हॉटेलला यायचं फॅमिलीला, पण इथे आला वेळ गेलो. वेळ काय घ्यायचा, वेज का खाना असतो, वेळ असतो घासपूस. अजून लवकर पोहोचतोस तो. चालेल तर भेटलो एकदम चांगलं गाड्यामध्ये माती आहे ना. ट्राफिक पोलीस सदुंगात भरलेला असतात. लोकांना यावेळी फेमिली नाही तिकडे. हा जिमनी 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 तूच आहे जिमनी. आता पोलीस साईड जाऊ दे मला काढलं माझ्या घरा तिथून कट मारून. आणि आता आपण आले बोरडी गावावर. बोरडी गाव आपला इंटरनॅशनल ऑफ रोड स्टेशन, जिथे तुम्ही तुमची बाईक, तुमची कार, तुमची सायकल, तुमचे स्केटबोर्ड, तुमचं पाहिजे ते स्वतः माणूस तिथे ऑफ रोडची मजा घेऊ शकतो. फक्त आपल्या गाड्यावरून दाखवतो तुम्हाला. ऑफ रोड म्हणजे एकदम बेकार ऑफ रोड, म्हणजे असा नाही परला की फुटला. हे बघा, इथून तुम्ही ऑफ रोडची मजा घेऊ शकता. इतकी मजा येते ना ऑफ रोड नाही का. बघा आता मला माहित आहे मी दिसतोय का दिसतोय, पण तो दाखवतो बघा मी. असं कुठं असते बघ. हे झाली मागचे गेले 8 महिने, 7 ते 8 महिने आम्ही ऑफ रोडची मजा घेतोय आणि आम्हाला खूप आवडतो. हे आमचं आवडीचं काम आहे ऑफ रोडचं. चालतं असू दे, गाडी असू दे, बाईक असू दे, कसं असू दे, आमचं ऑफ रोडचं काम आहे. आम्हाला खूप आवडतं. पण असं म्हणजे तुम्हाला आता काय सांगू बघ, नशीब पोचलो. इथून जो पोचतो माणूस तो खराब काळजी करतो. अरे